मी म्हणाला तशी श्राद्धाची सर्व तयारी केली. आजपासून माझी मुलगी माझ्यासाठी मेली. इथून पुढे या घरात तिचं नाक कधी मी निघता कामा नये. तुम्ही दोघं थांबा इथंच. अक्का, धनु दीदी, वागू चला आत. मी पोरींनो, जे काय झालं ना त्याने धक्का बसणं साहजिक आहे, पण तरी पण आपण असं तोंड नको पाडून बसायला. हा, आता दादाला काय वाटेल? आपल्याला तसं पण दादाचं आणि तुळजाचं लग्न व्हायलाच पाहिजे होतं ना. मग झालं की. हो, पण या पद्धतीने नको होतं ना. हा, ते कळतंय मला अक्का, पण दादाने आपल्याला काय शिकवलंय? आपल्या समोर जे काही येईल ना ते आनंदाने स्वीकारायचं आणि त्यातनं चांगल्या गोष्टी शोधून पुढे जात राहायचं. मग आता आपल्याला पुढे जायला नको? बरोबर आहे राजूचं. आजवर जे काही झालंय ते कसं झालंय याचा विचार करण्यापेक्षा ह्या पुढे जे काही होणार आहे ते चांगलं कसं करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे की नाही? वहिनी घरात आली आणि तुम्ही जास्तच समजूतदार झाला की ग. ठीक आहे, लग्न साधं झालं म्हणून काय झालं? इथून पुढच्या विधी ना आपण आपल्या परीने जितका चांगला करता येईल ना तितक्या चांगल्या करू. हा, आता कसं माझ्या मनातलं टॉपिक. आजवर दादा आपल्या पाठीशी उभा राहत आले, पण आता वेळ आली की आपण दादा आणि आपल्या वहिनीच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. भागो, ठेव की. राजू, घे लवकर. अरे हो, हा, तुळजा, आता हे महापौर लक्ष्मीच्या रूपाने आमच्या घरात पाऊल टाक आणि या घरचीच होऊन जा. नाही, थांबा. आधी नेम. आ? नाव रे, नाव. आधी नाव घे. हा, हा वहिनी, एक फसकेबाज नाव झालंच पाहिजे. अहो वहिनी, एवढा काय विचार करताय? की सूर्यदादाचं नाव मी सांगतो. भाजीत भाजी मेथीची घ्या.
लग्न करायचं तिच्याशी, ते मंगळसूत्र बांध तिच्या गळ्यात, हीच तुमची शिक्षा. आमच्यासाठी अक्षता नाहीत, माणूस मेल्यावर त्याच्या तोंडात भरायचे तांदूळ आहेत हे आमच्यासाठी. आजपासून तू गेलीस आमच्यासाठी. पप्पे तू आज तर असली खतरनाक दिसते की दादा आज आल्या आल्या तुला लग्नाची मागणी घालेल. खरंच आहे? हा तुम्ही कसले भारी आहे ग. मी तुमची बहिणी झाले ना की मग बघा तुमची मज्जाच मज्जा आहे. पप्पे अगं पप्पे अगं सावर स्वतःला.